फ्रेंड्स, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आता येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्ही तुमच्या सुट्ट्यांमध्ये वॅकेशन टाईममध्ये कुठे फिरू शकता, कुठल्या रिसॉर्ट्समध्ये जाऊ शकता याची काही माहिती देणार. तर आता एक नवीन अलिबागमधलं रिसॉर्ट मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चांगली सर्व्हिस, चांगले रूम आणि तितकीच चांगली माणसं या रिसॉर्टमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतील. तर हे रिसॉर्ट आहे द लेक व्ह्यू रिसॉर्ट. आवाज बीच आहे अलिबागचा, तिथून हार्डली 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर हे रिसॉर्ट आहे. तर या रिसॉर्टची सगळी माहिती, इथली रूम टूर, इथले फूड आणि इथले चार्जेसही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मेन्शन करेन. तर बघत राहा आणि तुम्हाला जर इथे येणं झालं आवाजला तर इथे स्टे तुमचा नक्की करा. आवाज फाटा येथून डायरेक्ट रिक्षा घेऊन तुम्ही द लेक व्ह्यू रिसॉर्ट येथे पोहोचू शकता. हिरवळीने नटलेला परिसर, खूप मोकळी जागा आणि तितक्यात सुंदररित्या बांधण्यात आलेलं एक मस्त असं रिसॉर्ट म्हणजे द लेक व्ह्यू रिसॉर्ट. रिसॉर्टची एकंदरीत वाईब ही खूप पॉझिटिव्ह वाटली. एकंदरीतच खूप वेलकम करणारं असं वातावरण ह्या रिसॉर्टमध्ये मला अनुभवायला मिळालं. रिसॉर्टच्या आजूबाजूचा परिसरही हा मनापासून सजवण्यात आलेला आहे. हे रिसॉर्ट जितकं सुंदर आहे तितक्याच सुंदर या रिसॉर्टमधल्या रूम्स आहेत. स्पेशियस, मोठ्या, स्वच्छ आणि नीटनेटक्या या रिसॉर्टमधल्या रूम्स आहेत. चला आता या रूम्सची एक रूम टूर. आता हा द लेक व्ह्यू हे जे रिसॉर्ट आहे इथला कपल रूम तुम्हाला दाखवायचं झालं तर एक छोटीशी रूम टूर मी त्याची देतो. खूप मोठा असा बेड आहे, 3 लोक आरामात तिथे राहू शकतात. आणि रूमही बघाल तर खूप स्पेशियस असा रूम आहे. म्हणजे तुमचा 5 जणांचा ग्रुप असेल तर इथे 5 जण खूप आरामात राहू शकतात. वरती 3 जण झोपू शकतात, खाली 2 जण, एक 5 ते 6 लोक आरामात राहू शकतात. तर तुमचा मोठा ग्रुप असेल तरी ही एक रूम बऱ्यापैकी पुरेशी आहे. आणि इथे त्यांचं वॉश बेसिन आहे आणि इथून मस्त असा व्ह्यू दिसतो तुम्हाला मागे. वॉश बेसिन आणि वॉशरूम आहे त्यांचा, खूप चांगल्या प्रकारे स्वच्छ आणि मेंटेन केलेला आहे आणि चांगली सुविधा वॉशरूमची, टॉयलेट बॉयची. तर ओव्हरऑल वॉशरूमबाबत चिंता करण्याचा तुम्हाला काहीच असं टेन्शन नाही आहे काही. आणि परत एकदा हा रूम आणि परत मी जसं मेन्शन केलं खूप स्पेशल व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणवत नसेल पण मी जसं म्हटलं की 5 लोक खूप आरामात राहतील एवढा मोठा हा रूम आहे. तर 5 जणांचा ग्रुप असेल आणि जर तुम्हाला एका रूममध्ये तुम्हाला राहायचं असेल तर त्याच्यासाठी पुरेसा असा रूम इथे हा रूम आहे. तुम्हाला इथे बेड वगैरे देतात, ॲडिशनल चादर, बेड. आणि इथे तर आरामात 3 लोक वरती आरामात झोपू शकतील एवढा हा मोठा असा ह्यूज बेड आहे आणि खूप बऱ्यापैकी स्पेशियस पण आहे. तर असा हा रूम आहे इथला. तर तुमचा मोठा ग्रुप असेल तर त्याच्यासाठीही इथे एक मोठा हॉल आहे जिथे जवळपास 10 लोक तरी आरामात राहतील एवढा मोठा हॉल आहे. बेड दिला आहे आणि तुम्हाला बेड्स पण दिसत आहेत, ॲडिशनल तुमच्या गाद्या वगैरे आणि चादर वगैरे पण आहेत. आणि समोरचा हा व्ह्यू आहे इथून आणि एकदम प्रशस्त म्हणता येईल असा एवढा हॉल आहे. समोर कॅरम पण दिसतो आहे, तर तुम्हाला वेळ जायला, टाईमपास करायला तेवढा चांगला एक कॅरम वगैरे आहे. आणि बेड आहे इथे आणि इथलं बाथरूम, 2 बाथरूम दिसतात मला. 2 बाथरूम आहेत तर चांगला ॲडिशनल ॲडव्हान्टेज आहे. एका मोठ्या डॉर्मेटरीमध्ये जर 2 बाथरूम असतील तर एका मोठा ग्रुप असेल तर त्यांना खूप ते इझी पडतं. तर याचे इथे 2 बाथरूम तुम्हाला आहेत, टॉयलेट आणि बाथरूम. तर अशा प्रकारे हा इथला हॉल आहे आणि बघू शकता किती मोठा हॉल आहे. आणि तुमचा ग्रुप असेल तर तुम्ही इथे खूप एन्जॉय करू शकता चांगला आणि व्ह्यूही चांगला आहे. पावसाळ्यात मला वाटतं इथे खूप अजून चांगला मस्त व्ह्यू दिसत आहे, ग्रीनरी वगैरे. तर हाही एक चांगला ऑप्शन आहे हे लेक व्ह्यूमध्ये. जितकं मस्त हे रिसॉर्ट आहे तितकंच चविष्ट या रिसॉर्टमधील जेवण देखील आहे. या रिसॉर्टच्या संपूर्ण पॅकेजमध्ये तुमचं 2 वेळचं जेवण देखील इन्क्लूड आहे. तर जेवणात दुपारी तुम्हाला चिकन थाळी मिळते आणि रात्रीच्या वेळी तुम्ही फिश थाळी ऑर्डर करू शकता. उत्कृष्ट जेवणासोबत इथलं उत्कृष्ट असं आदरातिथ्यही मला इथे बघण्यास मिळालं. मला विशेष उल्लेख करावासा वाटेल तो म्हणजे या रिसॉर्टच्या ओनर्सचा. येणाऱ्या प्रत्येक कस्टमरशी खूप आपुलकीने वागणारी अशी ही माणसं आहेत. येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला काय हवं आहे, नको आहे याचीही काळजी वारंवार घेताना इथले रिसॉर्ट ओनर मला दिसले. खूप मोठा असा स्विमिंग पूल हे या रिसॉर्टचं अजून एक वैशिष्ट्य म्हणता येईल. आजूबाजूला असणारी नारळी पोफळीची झाडं याच्यामुळे खूप मस्त अशी वाईब आणि एक रिलॅक्स असं ॲटमॉस्फिअर तुम्हाला या पूलमध्ये अनुभवायला मिळतं. रिसॉर्टच्या आजूबाजूला असणारी हिरवळ चांगल्या तऱ्हेने मेंटेन केल्यामुळे एक खूप मस्त आणि रिलॅक्स असा फील तुम्हाला या रिसॉर्टमध्ये नक्कीच येतो. रिसॉर्टमध्ये एंट्री केल्याच एक मनीमाऊ तुमच्या स्वागताला हजर असते. रात्रीच्या वेळी केलेल्या मस्त अशा लाईटिंगमुळे या रिसॉर्टचा लुक अजूनच सुंदर असा होऊन जातो. ब्ल्यूटूथ स्पीकरची सोयही तुम्हाला या रिसॉर्टमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. समुद्रकिनारी असल्यामुळे या रिसॉर्टमध्ये तुम्हाला फ्रेश आणि ताजी मच्छी खायला मिळते. आता जी तुम्ही बघताय ती या रिसॉर्टमधली सुरमई थाळी आहे.
ह्याच्यामध्ये तुम्हाला तळलेली सुरमई, चपात्या, कोळंबीचं सार, भात आणि सलाड मिळतं. तर ही बघताय ती आहे प्रॉन्स थाली. इथे तळलेले प्रॉन्सची ग्रेव्ही, चपात्या आणि राईस तुम्हाला तर मिळतं. आय होप जेवढी प्रॉपर्टी तुम्ही आता व्हिडिओपर्यंत बघितली आहे ती तुम्हाला आवडली असेल आणि खूप मोठी प्रॉपर्टी, ग्रीनरी आणि खूप नारळाची झाडं वगैरे आणि एकदम मस्त आहे. तुमचा एखादा छोटासा इव्हेंट असेल, बर्थडे सेलिब्रेशन म्हणा किंवा एंगेजमेंट सेरेमनी किंवा एखादा छोटासा तुमचं लग्न कमी माणसांचं असेल तर तुम्ही इथे खूप आरामात तरी ते करू शकता. एक मोठा लॉन इथे आहे, त्यांचा स्टेज एरिया इथे आहे आणि सोबत रूम आणि पूल पण आहे. तर तुमचा छोटासा इव्हेंटही तुम्ही इथे ऑर्गनाईज करू शकता आणि खूप आरामात इथे ते लोक चांगल्या प्रकारे मॅनेज करून देतात तुम्हाला. आता तुम्हाला इथे पोचायचं असेल तर इथे तुम्ही कसं पोचू शकता याची थोडक्यात माहिती देतो. जर तुम्ही फेरी बोटने आलात तर फेरी बोटची बस असते पुढे. तर ती बस तुम्हाला आवास फाटा इथे सोडते आणि आवास फाटा इथे तुम्ही उतरलात की तिथून तुम्हाला डायरेक्ट रिक्षा करून इथे लेक व्ह्यूला पोचता येतं. तर ती रिक्षा साधारण 70 ते 80 या दरम्यान पैसे घेते. जर तुम्ही बसने येत असाल तर बसने तुम्हाला अलिबाग डेपोला उतरावं लागेल आणि अलिबाग डेपोला उतरलात की अलिबाग डेपोवरून मग तिथून तुम्हाला रिक्षा घेऊन शेअर रिक्षा मिळते तिकडे 40 रुपये घेऊन ती तुम्हाला आवाज फाटा येते सोडते आणि आवाज फाट्यावरून परत मग एक डायरेक्ट रिक्षा करून तुम्हाला द लेक व्ह्यू इथे पोचता येतं. तर इतक्या इझिली तुम्ही इथे पोचू शकता आणि इथे स्टे करू शकता. तर हे होतं अलिबाग आवासमधील द लेक व्ह्यू रिसॉर्ट आणि इथली चांगली प्रॉपर्टी आणि हायली रेकमेंडेड आहे. आणि जिथे आत्तापर्यंत मी जेवढे व्हिडिओ अपलोड केलेत तिथे सगळी चांगली माणसं मिळालीत आणि खूप चांगल्या तऱ्हेने सर्व्हिस आणि चांगल्या तऱ्हेने विचारपूस करणारी, आपुलकी दाखवणारी माणसं होती सगळी. तर आता ह्या रिसॉर्टच्या रेट्सबद्दल सांगायचं झालं तर इथे पर पर्सन हे जे रेट्स आहेत ACचे ते 2,500 रुपये 2,500 पर पर्सन आहे ACचे आणि नॉन ACचे हे 2,000 रुपये पर पर्सन आहे. तर ह्याच्यामध्ये पर पर्सनमध्ये तुम्हाला 2 वेळचं जेवण, 1 वेळचा नाश्ता पर पर्सन पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे. तर तुम्ही अशा प्रकारे इथे बुकिंग करू शकता. नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देईनच. तर हे रेट्स आहेत ते सीझनल आहेत. आता हे रेट तुम्ही बदलू शकतात पुढे जाऊनही. तुम्ही व्हिडिओ कधी बघता त्याच्यावर डिपेंड आहे. वीकडेजचे प्राईस वेगळे आणि वीकेंडचे प्राईस ही देखील वेगळी आहे. इथे वेद आहे. तर तुम्हाला मी सांगेन की तुम्ही इथे फोन करा त्यांना, ओनर्सना, आणि त्याच्यानंतर रेट कन्फर्म करून नंतर बुकिंग करा जेणेकरून तुमचा म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. तर हे रेट्स बदलू शकतात, सीझनल. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता लेक व्ह्यू रिसॉर्टचा. जर तुम्हाला आवडलं असेल तर इथे नक्की बुकिंग करा आणि आला असाल इथे तर तुमचे फीडबॅक कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. अशा प्रकारे हा होता लेक व्ह्यूचा व्हिडिओ. तर असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन रिसॉर्टची माहिती तुमच्यापर्यंत आणीपर्यंत बघत राहा आपलं मराठी यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. आणि तुमच्यातलं एखादं कोणी जर रिसॉर्ट ओनर असेल आणि तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीचं प्रमोशन करायचं असेल तर मी माझा इंस्टाग्रामचा ID इथे मेन्शन करतो. तर तुम्ही इंस्टाग्रामला मला मेसेज करू शकता आणि नंतर मी तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करेन आणि तुमच्या प्रॉपर्टीचे प्रमोशन नक्की आपण करू. तर तोपर्यंत लिव्ह लव्ह नेक्स्ट बाय अँड टेक केअर.